जिले के सभी पशुपालक किसानों के सभी पशुधन के कानों में ईयर टैगिंग कर उनकी नोंद भारत पशुधन प्रणाली पर करना आवश्यक है। इस संदर्भ में जिला पशु संवर्धन उपायुक्त डॉक्टर मंगेश काड़े ने विस्तार पूर्वक जानकारी दी। एक नजर इस खबर पर। राज्य के सभी पशुओं को टैगिंग कर उनकी नोंद भारत पशुधन प्रणाली पर लेना बंधनकारक करने का शासन निर्णय निर्गमित हुआ है। जिले के सभी पशुपालक किसानों के सभी पशुधन के कानों में ईयर टैगिंग कर उनकी भारत पशुधन प्रणाली पर नोंद करना आवश्यक है। इस संदर्भ में जिला पशु संवर्धन उपायुक्त डॉक्टर मंगेश काड़े ने जानकारी देते हुए क्या बताया, आइए सुनते हैं। 27 फेब्रुवारी 2024ला पशुसंवर्धन विभागाचा शासन निर्णय निर्गमित झालेला आहे। सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने भारत पशुधन ॲप किंवा नॅशनल डिजिटल लाईव्हस्टॉक मिशन याच्यावर गाय वर्ग, म्हैस वर्ग आणि शेळी आणि मेंढी हे सर्व जनावरं जे आहे ते या प्रणालीवर आपल्याला नोंदणी करणे आवश्यक आहे। नोंदणी करणे म्हणजे त्याच्या कानाला ईयर टॅग लावणे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन त्या प्रणालीवर करणे। आता हे करत असताना आपण इनाप प्रणालीवर चंद्रपूर जिल्ह्यातील बऱ्यापैकी जनावरं रजिस्टर केलेले आहे, पण जे उर्वरित जनावरं आहे ते आपल्याला या प्रणालीवर रजिस्टर करणं आवश्यक आहे। हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे त्यात स्पष्टपणे नमूद केलेलं आहे की दिनांक 1 जून 2024 नंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, ग्रामपंचायता किंवा तालुका स्तरावरचे काही बाजार आहे तर त्यात जनावरांना टॅग असल्याशिवाय जनावरांची खरेदी विक्री करण्यात येणार नाही। माननीय जिल्हाधिकारी चंद्रपूर यांनी तसे पत्र किंवा आदेश निर्गमित करून सर्व कृषी उत्पन्न बाजार समिती यांना कळविण्यात आलेले आहे की दिनांक 1 जून 2024 नंतर कुठल्याही प्रकारची खरेदी विक्री जर करायची झाली तर जनावरांमध्ये टॅग असणं आवश्यक आहे। हा जो शासन निर्णय निर्गमित झालेला आहे तर नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का लागणे किंवा वन्य प्राण्यांद्वारे जेव्हा जनावरांची कत्तल होते किंवा जनावर मृत्युमुखी पडतात तर तो जो लाभ देय असतो तो लाभ फक्त ज्या जनावरांना टॅगिंग झालेले आहे त्याच जनावरांना लाभ देय राहणार आहे। जनावरांचे जर टॅगिंग केलेले नसेल तर नैसर्गिक आपत्ती, विजेचा धक्का, वन्य प्राण्यांपासून जे हल्ले होतात त्यात त्यांना जे काही अनुदान किंवा लाभ देय असते तर तो लाभ देय होणार नाही। त्याच्यामुळे सर्वांनी टॅगिंग करून घेणे जनावरांचं हे अत्यंत आवश्यक आहे। पशुसंवर्धन विभाग चंद्रपूर तर्फे सर्व गोपालक शेतकरी यांना विनंती करण्यात येते की पशुसंवर्धन विभागामार्फत जनावरांच्या टॅगिंगच्या दुरुस्तीचे काम, नवीन टॅग लावण्याचे काम क्षेत्रीय स्तरावर पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत सुरू करण्यात आलेले आहे। पशुधन पर्यवेक्षक, सहाय्यक पशुधन विकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी आणि पशुसंवर्धन विभागाचे सगळे लोक प्रत्येक गावात जाऊन टॅगिंगचं काम करून राहिलेले आहे, करत आहे। ही निरंतर चालणारी प्रक्रिया असल्यामुळे सर्व गोपालक शेतकऱ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्याकडे असलेल्या जे काही जनावरं असतील ते गाय असो, म्हैस असो किंवा शेळी असो, मेंढी असो, सर्व जनावरांचे टॅगिंग त्यांनी करून घ्यावे। सिटी वीकली प्रतिनिधि वैभव रारकर की रिपोर्ट।